छत्रपती शिवराय श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक, तुम्हा आम्हा सर्वांचे दैवत डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। भाऊसाहेबांच्या कार्यावर आयोजित या व्याख्यानाच्या निमित्तानं हा जो कार्यक्रम होऊ घातला आहे, त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक, शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीचे माजी सदस्य आदरणीय उद्धवरावजी बापू कोरपे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीचे माजी सदस्य माझे बंधू डॉक्टर दिनकररावजी गायगुले, आमचे मार्गदर्शक पंजाबरावजी म्हाल्ला काका, डॉक्टर हरणे काका, माझे काका आदरणीय रमेशरावजी काळमे, या महाविद्यालयाचे मुख्याध्यापक माझे बंधू श्री मनोज देशमुख, आमच्या भगिनी जोटे मॅडम, विचारपीठावर उपस्थित असलेले विद्यार्थी प्रतिनिधी, उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, भाऊसाहेब पंजाबरावांच्या विचारावर आधारित कार्यावर मला बोलण्याकरता आज इथं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख विद्यार्थी दशेमध्ये कसे विद्यार्थी होते, भाऊसाहेबांनी शिक्षण घेताना काय हाल अपेष्टा भोगल्या आणि त्यातून त्यांनी स्वतःचं कर्तृत्व कसं निर्माण केलं, इथून मी सुरुवात करणार आहे। 27 डिसेंबर गीता जयंतीच्या दिवशी 1898ला डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा जन्म पापळ या गावी झाला। एकूण भाऊसाहेब पंजाबराव देशमुख 5वीचं शिक्षण घेण्याकरता चांदूर रेल्वे येथे दाखल झाले। त्यांचे मामा होते, त्यांच्या सोनेगाव म्हणून गाव होतं, तिथं भाऊसाहेब राहायचे आणि पायी चालत चांदूर रेल्वेच्या शाळेत यायचे। ऐन परीक्षेच्या काळामध्ये तब्येत बिघडली, त्याच्यामुळे त्यांना परीक्षा देता आली नाही, परंतु त्यांचे एक नातेवाईक कारंजाला होते आणि त्यांच्या माध्यमातून भाऊसाहेब पंजाबरावांची ॲडमिशन 6व्या वर्गामध्ये कारंजा इथं झाली आणि खऱ्या अर्थानं भाऊसाहेबांच्या शैक्षणिक जीवनाची सुरुवात, किंबहुना भाऊसाहेब जे घडले त्याचा पाया खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनात जर घडला असेल तर तो कारंजा इथं। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये शिक्षक येतात, शिक्षकांनी आपल्याला सांगितलेल्या गोष्टीचं जर आपण पालन केलं तर आपण सुद्धा भाऊसाहेबांसारखेच भविष्यामध्ये चांगलं कार्य करू शकता। भाऊसाहेबांचे जे गुरुजी होते, आपटे गुरुजी, दलाल गुरुजी, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख विद्यार्थी दशेमध्ये गणित, इंग्रजी या विषयावर त्यांचा हातखंडा होता। गणितात तर ते अतिशय हुशार होते। म्हणजे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख 8वीत असताना जेव्हा अमरावती इथं एक स्कॉलरशिपची परीक्षा द्यायला आले, तेव्हा जस्ट 10वीचा पेपर सुटला होता आणि 3 विद्यार्थी आपसामध्ये चर्चा करून राहिले होते की हे गणिताचा जो प्रश्न होता तो आपण या पद्धतीने सोडवला, आणि तिघही लोकांचं एकमत होत नव्हतं, कारण त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने तो प्रश्न सोडवलेला होता। भाऊसाहेब पंजाबराव देशमुख तेव्हा जस्ट 8वीत होते, 10वीच्या गणिताचा पेपर होता। त्यांनी त्या तिघांना अशी विनंती केली की तुम्ही जर म्हणत असाल तर मी मधात बोलू का। त्यांना वाटलं इतका लहान मुलगा काय बोलणार आहे, त्यांनी म्हटलं बोला। यांनी सांगितलं की तुमच्या तिघांचंही उत्तर चुकलेलं आहे। ह्या प्रश्नाचं खरं उत्तर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी 10वीच्या प्रश्नाचं उत्तर 8व्या वर्गात असताना काढलं आणि नंतर त्यांना मध्य प्रदेश सरकारची त्या काळाची वार्षिक 2 रुपयाची स्कॉलरशिप देण्यात आली। भाऊसाहेब पंजाबराव देशमुख नंतर शिक्षणाकरता अमरावती येथे दाखल झाले। हिंदू हायस्कूलमध्ये त्यांची ॲडमिशन झाली। विद्यार्थी मित्रांनो, परत
शिक्षकांचं ऐकलं म्हणजे कसा फायदा होतो, त्यांच्या वाचन शैलीचा आणि त्यांच्या स्मरणशक्तीचा त्यांच्या शिक्षकांना अनुभव आल्यामुळे कुकडे गुरुजी नावाचे शिक्षक होते, त्यांनी त्यांना मसूरकर गुरुजींकडे नेलं आणि त्यांनी मसूरकर गुरुजींनी भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना सांगितलं की तुम्ही संस्कृत विषय घ्या, कारण तुमचं पाठांतर खूप चांगलं आहे. आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी 9वी-10वीमध्ये हा जो संस्कृत घेतला विषय आपल्या गुरूचा ऐकून त्याचा संबंध भविष्यातील त्यांच्या आयुष्याशी आहे. कारण भाऊसाहेब देशमुखांनी नंतर विलायतेत गेल्यानंतर MA ऑनर्स जे केलं ते संस्कृत विषयातच केलं आणि PhD सुद्धा त्यांनी जी केली ती त्यांचा संस्कृत विषय असल्यामुळेच भाऊसाहेब पंजाबराव देशमुख PhD करू शकले. 1920मध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुख विलायतेमध्ये गेले शिकण्याकरता. भाऊसाहेबांना ICS बनायचं होतं पहिले, त्यांचा अजेंडा ICS बनण्याचा होता. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा त्या काळामध्ये अतिशय जवळचा संबंध हा सुभाषचंद्र बोस साहेबांशी होता आणि सुभाषचंद्र बोस साहेबसुद्धा ICSची परीक्षा पास झाले होते. भाऊसाहेब आणि ते वरखाली एकाच खोलीमध्ये राहायचे. सुभाषचंद्र बोसांनी भाऊसाहेबांना सांगितलं की मी काही ICS करून परत जाणार नाही, इंग्रजांची मला गुलामी करायची नाही. भाऊसाहेबांनी सांगितलं मी सुद्धा ICS करत नाही. आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी मग बॅरिस्ट्री करता ॲडमिशन घेतले. लिसागो नावाची एंट्रन्स एक्झामिनेशन भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना त्या काळामध्ये बॅरिस्ट्रीच्या परीक्षेसाठी द्यावी लागली आणि रेग्युलर विद्यार्थी म्हणून ॲडमिशन होत नव्हती, म्हणून बैशाल विद्यार्थी म्हणून त्यांना अभ्यास करावा लागला. त्याचा फायदा असा झाला की त्यांना त्या काळामध्ये MA संस्कृत शिकता आलं आणि जेव्हा त्यांच्या तिथल्या शिक्षकांच्या लक्षात आलं की हा विद्यार्थी अतिशय हुशार आहे तर त्यांनी त्यांना MA ऑनर्सला ॲडमिशन घ्यायला लावली. आणि MA ऑनर्सचं जे भाऊसाहेबाचा अभ्यासक्रम होता 24 महिन्याचा, तो भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी फक्त 19 महिन्यात संपवला. आणि मग एकाच वेळेस MA ऑनर्स, बॅरिस्ट्री आणि तिथल्या सरांनी त्यांना, कीथ नावाचे सर होते त्यांनी त्यांना मॅकडोनल नावाच्या शिक्षकाकडे पाठवलं आणि भाऊसाहेबांनी त्यांना PhDसाठी आपलं गाईड बनवलं आणि वैदिक वाङ्मयातून धर्माचा उगम, विकास आणि त्याचा परस्पराशी संबंध असा प्रबंध PhDसाठी त्याचं अध्ययन भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी सुरू केलं. फार महत्त्वाची गोष्ट मी इथं सांगू इच्छितो की काही गोष्टी माहिती असतात परंतु त्या लक्षात येत नाहीत. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख 1920 साली विलायतेत गेले. 1926मध्ये 6 वर्षामध्ये MA ऑनर्स, DPhil म्हणजे PhD आणि बाराट लॉ ह्या 3 डिग्र्या घेतल्या. विद्यार्थी मित्रांनो, ऑक्सफर्ड विद्यापीठाचं नाव ऐकलं आहे का? केम्ब्रिज विद्यापीठाचं नाव ऐकलं आहे का? जगामध्ये केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ ह्या दोन्ही विद्यापीठाची डिग्री असणारे फार तुरळक विद्यार्थी जगामध्ये आहेत. आणि मला इथं आनंदानं सांगू इच्छितो की भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांकडे केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ ह्या दोन्ही विद्यापीठांच्या डिग्रीज त्या काळामध्ये होत्या. म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी असा आहे की भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी आपल्या शिक्षकांचं ऐकलं म्हणून भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आपलं करिअर घडवू शकले. तर माझे विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्याला सांगू इच्छितो की तुमचे शिक्षक तुम्हाला जे काही मार्गदर्शन करतात तुम्ही त्याचं पालन केलं पाहिजे, म्हणजे भविष्यात तुम्ही चांगलं कार्य करू शकता. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख विलायतेतून परत आल्यानंतर बहुजन समाजातले विद्यार्थी, शेतकऱ्यांची मुलं हाच भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा अजेंडा होता. आणि म्हणून भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्या काळामध्ये 1932 साली श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली.
एक फार महत्त्वाचा प्रसंग विद्यार्थी मित्रांना मी सांगू इच्छितो. परवाच्या दिवशी रत्नाबाई राठीमध्ये ह्या प्रसंगाबद्दल मी बोललेलो आहे की विलायतेत शिकत असताना त्यांच्याकडचे पैसे संपले होते, त्यामुळे त्यांना घड्याळ विकत घेता येत नव्हतं. आजकाल सगळ्या मुलांच्या हातात 5वी 6वी झाली की घड्याळ लागतात. त्या काळामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट झाल्याशिवाय, डिग्री असल्याशिवाय, PhD झाल्याशिवाय घड्याळ राहत नव्हते. तर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आपल्या जीवनचरित्रात असं लिहितात की घड्याळ विकत घ्यायचे होते, मात्र घड्याळ विकत घ्यायला माझ्याजवळ पैसे नाही आहेत. आणि असे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांची जी संकल्पना वेळ, म्हणजे आता विद्यार्थ्यांनी मित्रांनो, तुम्हाला मी भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या जीवनातलं शिक्षकांचं योगदान सांगितलं. वेळेचं काय महत्त्व आहे. ज्या व्यक्तीजवळ घड्याळ घ्यायला वेळ नव्हती त्यांनी मात्र वेळेचं महत्त्व इतकं चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे की भाऊसाहेब असं म्हणतात की आर्ट इज लॉंग, टाईम इज शॉर्ट. आर्ट इज लॉंग, टाईम इज शॉर्ट. रिमेंबर दिस अँड ड्राईव्ह युअर कार. याचा मराठीतला अर्थ असा आहे की कलाची अपार, अल्पची काळ. कलाची अपार, अल्पची काळ. धर ध्यानी आणि गाडी हकार. वेळेचं इतकं परफेक्ट मूल्यमापन भाऊसाहेब पंजाबराव देशमुख त्या काळामध्ये करायचे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो की भाऊसाहेब पंजाबराव देशमुख गणित या विषयामध्ये खूपच चांगले विद्यार्थी असल्यामुळे विद्यार्थी दशेमध्ये शिक्षक त्यांना खूप ॲप्रिशिएट करायचे की हा विद्यार्थी खूप चांगला आहे, खूप चांगला आहे. त्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्याबद्दल अढी निर्माण व्हायची. त्यामुळे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या एकंदर व्यक्तिमत्वामध्ये एकांत प्रियता निर्माण झाली होती. आणि एकांत प्रियता म्हणजे हृदयसागराचे मंथन. त्याचा फायदा त्यांनी काय करून घेतला, तर त्याचा फायदा त्यांनी हा करून घेतला की ते शिकत असताना त्यांनी लायब्ररी जॉईन केली होती. आणि लायब्ररीमध्ये त्या काळामध्ये केसरीसारखं वृत्तपत्र असू द्या की मग बाळ गंगाधर टिळकांनी लिहिलेला गीता रहस्य नावाचा चरित्रग्रंथ असू द्या. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख 9वी 10वीत असतानाच गीता रहस्याचं वाचन करणारे विद्यार्थी होते. तर इतकं चांगलं शैक्षणिक करिअर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं होतं. भाऊसाहेब विलायतेतून परत आल्यानंतर भाऊसाहेबांनी शिक्षण क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, कृषी क्षेत्र, स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान अशा असंख्य क्षेत्रामध्ये भाऊसाहेबांनी काम केलं. भाऊसाहेब पंजाबरावांनी शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना 1932 साली केली. आणि ह्या संस्थेचं नाव शिवाजी शिक्षण संस्था का ठेवलं, शिवाजीच्या नावाने ही संस्था का ठेवली, तर याचा जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा माझ्या असं लक्षात येते की भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या एकंदर विचारधारेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फार मोठा पगडा आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख पुण्याला शिकत असताना 1918 साली, म्हणजे जशी आता आपल्या इथं करोनाची साथ आली होती तशी 1918 साली इन्फ्लुएन्झाची साथ आली होती. आणि इन्फ्लुएन्झाची साथ आली असल्यामुळे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख पापळगावी परत आले होते पुण्यावरून परत आल्यानंतर गावामध्ये सुद्धा इन्फ्लुएन्झाचे पेशंट्स होते. तर त्यांच्याकरिता औषध आणण्याकरिता घोड्यानं भाऊसाहेब पंजाबराव देशमुख पापळवरून बडनेरा इथे यायचे. कर्णिक नावाचे वैद्य होते त्यांच्याकडे. तर एक दिवस त्यांच्या ज्या मातोश्री होत्या राधा माऊलीला आमच्या गायगोले सरांनी पुस्तक लिहिलेलं आहे, राधा माऊलीच नाव आहे तिचं, बरोबर. राधा माऊलीला चिंता वाटली भाऊसाहेब पंजाबरावांची. आणि तिने त्यांना प्रश्न केला की अरे इतका तू दिवसभरामध्ये येणं जाणं करतो, तुझी तब्येत बिघडेल ना. भाऊसाहेब पंजाबरावांनी त्यांच्या मातेला जे उत्तर दिलं ते उत्तर असं आहे की अगं माते, मी जेवढ्या वयाचा आज आहे तेवढ्या वयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अर्धे किल्ले जिंकले होते. तू तर मला फक्त सांगतेस की स्वराज्य स्थापनेचं जे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं होतं, जसं स्वराज्य रक्षणाकरता
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये किल्ले जिंकायचं काम केलं. तेच काम श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापून बहुजन समाजाच्या शिक्षणाकरता ह्या ज्या वेगवेगळ्या शाळा आणि कॉलेजेस भाऊसाहेबांनी सुरू केले, ह्यासुद्धा गडकोटच आहेत, किल्लेच आहेत आणि त्याच्यातून बहुजन समाजाच्या शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख त्यांचं शिवाजी शिक्षण संस्थेच्या स्थापनेमध्ये त्यांचे जे सहकारी होते ते सुद्धा जसं शिवाजी महाराजांजवळ मावळ्यांची टीम होती तशीच भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांजवळ त्यांच्या दोस्तांची टीम होती. मावळेच होते ते भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचे. तर पापडच्या स्मशानभूमीमध्ये जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणाची शपथ रायरेश्वरावर घेतली, तशीच शपथ पापडच्या चिताभस्मधारी शिवमंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने शपथ घेतली, तशीच शपथ भाऊसाहेब पंजाबरावांनी सामाजिक उत्थानाकरिता घेतली. आणि मावळ्यांनी त्यांच्यासोबत शपथ घेतली की सामाजिक क्षेत्रामध्ये जे जे कार्य डॉक्टर पंजाबराव देशमुख करतील त्यामध्ये आम्ही सगळेजण त्यांना प्रामाणिकपणे मदत करू. असा हा शिवाजी शिक्षण संस्थेच्या स्थापनेचा इतिहास आहे. या इतिहासामध्ये एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की त्या काळामध्ये शिक्षण पद्धतीमध्ये संस्थांचे नावं ठेवत असताना किंवा बोर्डिंगचे नावं ठेवत असताना जातीवाचक गोष्टी राहायच्या. म्हणजे कोल्हापूरला छत्रपती शाहू महाराजांचे जे हॉस्टेल्स होते त्याच्यामध्येही तुम्हाला जातीवाचक शब्द दिसतील, कारण तत्कालीन समाज व्यवस्था अशी होती की त्या जातीचे लोक ते एकत्र केल्याशिवाय ते शिक्षण घेऊ शकत नाही. मात्र भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी शब्दानंद वसतिगृह जे सुरू केलं ते सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी स्पृश्य अस्पृश्य वाद असताना सुद्धा सुरू केलं होतं. आणि मग जेव्हा शिवाजी शिक्षण संस्थेचं नाव ठेवण्यात आलं तर मराठा श्री शिवाजी मराठा मेन हायस्कूल, आज जे शिवाजी मराठा मेन आहे तर शिवाजी मराठा मेन हायस्कूल असं त्याचं नाव होतं. आणि शिवाजी शिक्षण संस्थेचं नाव ठेवण्यात आलं श्री शिवाजी मराठा शिक्षण संस्था. आणि भाऊसाहेब पंजाबरावांनी आबासाहेब खेडकरांना सांगितलं की आबासाहेब यातून मराठा शब्द काढा, कारण आपल्याला शिवाजी शिक्षण संस्था ही सर्वसमावेशक करायची आहे. आणि म्हणून शिवाजी शिक्षण संस्थेचं नाव फक्त श्री शिवाजी शिक्षण संस्था ठेवण्यात आलं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ह्या संस्थेची जेव्हा स्थापना केल्या गेली तेव्हापासूनच ही संस्था सर्वांसाठी आहे, सर्वसमावेशक आहे. आणि त्यामुळे ह्या शिक्षण संस्थेमध्ये जातीपातीला थारा देणं हे भाऊसाहेबांच्या विचारांना तिलांजली देण्यासारखं आहे असं मानणाऱ्यांपैकी मी एक आहे. भाऊसाहेबांनी शिक्षण क्षेत्रामध्ये जे कार्य केलं खूप मोठं कार्य आहे. म्हणजे ह्या चिमुकल्यांचा जेवढ्या विषयांशी संबंध येतो शिक्षण क्षेत्राचा तेवढ्याच गोष्टी मी इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. भाऊसाहेब पंजाबरावांनी जिल्हा कौन्सिलचे अध्यक्ष असताना शिवाजी शिक्षण संस्थेच्या स्थापनेपूर्वी अमरावती जिल्ह्याचा साक्षरता रेट हा त्या काळामध्ये केरळनंतर नंबर 2 वर होता. आणि महिला शिक्षिकांना, म्हणजे इथं आता महिला शिक्षिका बसल्यात बहुसंख्य, परंतु प्राथमिक शिक्षणाचे हे जे केंद्र भाऊसाहेब पंजाबरावांनी सुरू केले होते तिथे महिलांना प्राधान्य द्या, महिलांना नोकरी द्या हे सांगणाऱ्यांपैकी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख एक होते. या शाळेमध्ये फिजिकल एज्युकेशनचं खूप चांगलं कार्य चालतं. आमची बहीण उमा आहे, अनिल आहे, खांडे सरांचे चिरंजीव आहे, हे सगळेजणं शारीरिक शिक्षण विभाग इथं खूप चांगल्या पद्धतीने चालवतात. परंतु ह्या मंडळींना हे माहिती नाही की शारीरिक शिक्षणाचा विभाग नागपूर विद्यापीठामध्ये सुरू करणाऱ्या माणसाचं नावसुद्धा डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख. म्हणजे भाऊसाहेबांनी त्या काळामध्ये जर शारीरिक शिक्षण विभाग नागपूर विद्यापीठात सुरू केला नसता तर बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन ही डिग्रीच अस्तित्वात आली नसती आणि मग तिथून पुढे ह्या गोष्टी घडल्या नसत्या. तर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं इतकं मोठं कार्य शिक्षण क्षेत्रात आहे. भाऊसाहेबांनी शिवाजी लोक विद्यापीठाची स्थापना केली. भाऊसाहेबांचं रिसर्च या विषयावर खूप मोठं योगदान होतं. इव्हन शिक्षक प्रतिनिधींना कार्यालयीन कामाकरता येण्या जाण्याकरता भत्ता देण्यात यावा हे सुचवणारे सुद्धा डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आहे.
इतकं मोठं कार्य शिक्षण क्षेत्रामध्ये भाऊसाहेब करून गेले, सामाजिक क्षेत्रात करून गेले. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं स्वातंत्र्य लढ्याचं योगदान हाही एक स्वतंत्र विषय आहे. इतकं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे भाऊसाहेब पंजाबरावांचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये की त्या काळामध्ये महात्मा गांधींचा जो दौरा वराडात झाला 1930 साली, तो दौराच यशस्वी याच्याकरता झाला कारण भाऊसाहेब आणि भाऊसाहेबांचे सगळे सहकारी शेतकरी संघ होता भाऊसाहेबांचा एक पॉलिटिकल आउटफिट. त्या शेतकरी संघाने जे कार्य केलं त्याच्यामुळे महात्मा गांधींचा दौरा हा त्या काळामध्ये सक्सेसफुल झाला आणि त्याचं डॉक्युमेंटेशन बाळासाहेब ठाकरेंनी मार्मिक या त्या काळाच्या वृत्तपत्रात केलेलं आहे की महात्मा गांधींचा वराडातला दौरा जो यशस्वी झाला तो यशस्वी करण्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख व त्यांच्या शेतकरी संघाची फार मोठी भूमिका आहे असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी आपल्या वकिलीचा व्यवसाय म्हणजे वकिली हे सुद्धा त्यांचं एक सेवेचं माध्यमच होतं. वकिलीच्या माध्यमातून कॅप्टन शहानवाज आझाद हिंद सेनेचे सरसेनापती यांचा देशद्रोहाचा खटलासुद्धा भाऊसाहेब पंजाबराव देशमुख लाल किल्ल्यामध्ये जाऊन लढलेले आहे. अशा प्रकारचं कर्तृत्व डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं शिक्षण क्षेत्र असू द्या, कृषी क्षेत्र असू द्या. कृषी क्षेत्रामध्ये आज आपण असं पाहतो की आपल्याला असं वाटते की जागतिक कृषी प्रदर्शन, जापानी भात शेती हे जे भाऊसाहेब पंजाबरावांनी केलेलं आहे हे कार्य आहे. पण ह्याच्यासोबत सगळ्यात मोठं कार्य भाऊसाहेब पंजाबराव देशमुख शेतकऱ्यांसाठी करून जे गेलेले आहे ते हे आहे की शेतकऱ्यांच्या बहुजन समाजाच्या लाखो एकर शेत्या त्या काळी जेव्हा सावकाराकडे गहाण होत्या त्या शेती सोडवून शेतकऱ्यांना परत करण्याचं महान कार्य त्या काळामध्ये 1933 मध्य प्रदेशात लवाद नावाचा कायदा भाऊसाहेब पंजाबरावांना आणला होता आणि हजारो एकर शेती शेतकऱ्यांची त्यांना परत दिली. दीर्घ मुदतीचे कर्ज, भाऊसाहेबांचा एक कन्सेप्ट होता की कर्ज द्या परंतु त्याचं रिपेमेंट, आमचा अनिल आता बँकेत आहे तर आपण शेतकऱ्यांना कर्ज देतो, क्रॉप लोन देतो आणि एकाच वर्षात रिपेमेंट मागतो आणि मग तो डिफॉल्टर होतो. डिफॉल्टर झाल्यानंतर निगेटिव्हिटी येते आणि आत्महत्या करतो. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख एक असे कर्ते पुरुष होते की भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर होतं. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असं म्हणतात की कर्ज देत असताना दीर्घ मुदतीचं कर्ज द्यायचं आणि कृषी हे उपजीविकेचे साधन नसून कृषीला उद्योगधंदा समजावं अशी भाऊसाहेबांची संकल्पना होती. फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली शिवाजी शिक्षण संस्था अमरावती जिल्हा किंवा देश भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची जी विचारधारा होती ती विचारधारा समजण्यात कुठंतरी कमी पडला आणि म्हणून आज देशामध्ये ह्या सगळ्या अडचणी दिसत आहेत. विद्यार्थी मित्र इथं बसलेले आहेत, त्यांच्यापैकी बहुतांश शाहू महाराज शिष्यवृत्तीचे धारक असतील, शिष्यवृत्ती धारक असतील. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो की ह्या देशामध्ये शिष्यवृत्ती जी सुरू झाली त्या काळामध्ये त्या शिष्यवृत्तीला बॅकवर्ड क्लास स्कॉलरशिप योजना असं म्हणायचे. ती योजना सुद्धा जी सुरू झाली ती सुरू करणाऱ्या माणसाचं नाव डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख. म्हणजे शिष्यवृत्ती सुरू झाल्यानंतर अधिकारी आणि पदाधिकारी हा जो वाद असतो हा तत्कालीन तेव्हापासून आहे. तर ते अधिकारी पैसेच येऊ देत नव्हते. तर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी मौलाना अब्दुल कलाम आझाद साहेबांची तक्रार पंडित जवाहरलाल नेहरूंकडे केली की त्यांनी सांगितलं की ह्या स्कॉलरशिपचा पैसाच आमच्याकडे येत नाही. त्याच्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं की 50% रक्कम ही डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि त्यांचे सहकारी होते ठक्कर बाप्पा, ह्या 2 लोकांच्या डिस्पोजलला ठेवा आणि हे 2 लोक शिष्यवृत्त्या वाटतील. त्या काळामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुख मंत्री असताना सुद्धा विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपचे अर्ज रात्री तपासून दुसऱ्या दिवशी त्यांना स्कॉलरशिप वितरित करायचे. इतकं मोठं कार्य भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आपल्या देशात करून आणि शिवाजी शिक्षण संस्थेचं कार्य त्या पद्धतीने सुरू आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या विचारांचा वारसा आणि वसा
घेऊन आमचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे कार्य अविरतपणे गेल्या 6 वर्षापासून सुरू आहे. 125व्या जयंती उत्सवानिमित्त सिम्बॉलिक भाऊसाहेबांचं रिप्रेझेंटेशन जिथे जिथे करता येईल, भाऊसाहेबांची विचारधारा आपल्यापर्यंत कशी पोहोचता येईल, ह्यासाठी 129 व्याख्यानं पूर्ण महाराष्ट्रभर झालेले आहेत. सगळ्या मोठ्या मोठ्या विद्यापीठांनी भाऊसाहेबांची विचारधारेवर व्याख्यानं आयोजित केले आणि एक समाजामध्ये प्रबोधन झालं पाहिजे हा प्रयत्न या व्याख्यानांच्या माध्यमातून सुरू आहे. दर्यापूरमध्ये माझं कधीच व्याख्यान झालं नव्हतं, म्हणून मी माझे मित्र मनोज देशमुख आणि अनिलला म्हटलं एखाद्या दिवशी विद्यार्थ्यांशी भाऊसाहेब या विषयावर बोललं पाहिजे. त्यांनी आज इथं व्याख्यान माझं आयोजित केलं, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि भाऊसाहेब रूपी जी शक्ती आहे, जिचा संचार या शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये आहे. शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये करता करविता एकच डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख. त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन आम्ही आपापल्या कॅपॅसिटीमध्ये, तुम्ही विद्यार्थी म्हणून शिका, शिक्षक त्यांच्या कॅपॅसिटीमध्ये विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतील. आमचं मॅनेजमेंटचं काम आहे की आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर दिलं पाहिजे, तुमच्या सॅलरीज बरोबर झाल्या पाहिजे, HR डेव्हलपमेंट झाली पाहिजे, रिसर्च झालं पाहिजे. आम्ही आमच्या कॅपॅसिटीमध्ये काम करू आणि भाऊसाहेबांचं जे स्वप्न होतं तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत खरं स्वप्न आहे की विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देणे आणि शिक्षण देऊन नोकऱ्या देणे हे भाऊसाहेबांचं उद्दिष्ट नव्हतं. शिक्षण देऊन चांगलं नागरिक बनवायचं, म्हणजे भविष्यात हे मुलं या देशाच्या प्रगतीसाठी कुठंतरी कामी पडतील असा प्रयत्न त्यांचा होता. त्या प्रयत्नाचे आम्ही सगळेजण भागीदार होऊ द्या. आपण मला इथं बोलवलं, बोलण्याची संधी दिली. विद्यार्थी मित्रांनी माझं शांतपणे ऐकून घेतलं, कारण आजच्या जगामध्ये जेव्हा सगळीकडे मोबाईलचं युग चालू आहे तेव्हा हे व्याख्यान म्हणजे पोरांना पटत नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही पाहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे, लायब्ररीचे पुस्तकं वाचले पाहिजे, अशा अपेक्षा तुमच्याकडून मी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. श्रोत्यांच्या हृदयांसाठी होणारं हे व्याख्यान खरोखर सौंदर्याचा मार्ग हा हृदयापासून सुरू होतो आणि कर्तव्यापाशी थबकतो हे सांगणारे हे व्याख्यान खरोखर अतुलनीय, प्रशंसनीय. निसर्ग आणि नियती यांच्याशी आयुष्यभर झुंज देणाऱ्या, मातीत राबणाऱ्या, शारीरिक जीवन सहृदयतेने हाताळणारे, न्याहाळणारे भाऊसाहेब जीवनावर अत्यंत नादमंत, प्रभावी आणि ओघवत्या अशा शैलीमध्ये सन्माननीय श्री काळमेघ साहेबांनी प्रकाश टाकला. मी खरोखर त्यांनी जे व्याख्यान रूपामध्ये या ठिकाणी जे शब्दबद्ध केलं आहे भाऊसाहेबांचं जीवन कार्य, मी साहेबांना सांगू इच्छिते की आपल्या व्याख्यानातून अगदी प्रत्येक शब्दातून सन्मान होता भाऊसाहेबांचा, सन्मान होता भाऊसाहेबांच्या उत्तुंग कर्तृत्वाचा, सन्मान होता भाऊसाहेबांच्या कुशल नेतृत्वाचा, सन्मान होता भाऊसाहेबांच्या निरपेक्ष दातृत्वाचा, सन्मान होता भाऊसाहेबांच्या असामान्य व्यक्तित्वाचा, सन्मान होता विदर्भीय भूमिपुत्राचा. मुलांना या ठिकाणी होणारे हे भाऊसाहेबांच्या विचारांचं चिंतन हेच खरं अभिवादन आणि हाच खरा विचारांचा जागर भाऊसाहेबांची. या ठिकाणी